मैत्रिणींनो, आता आपण मोदी केअरच्या बियॉन्ड ब्ल्यू या प्रोडक्टचा डेमो बघणार आहोत. या लुकवरूनच तुमच्या लक्षात येते हे हार्पिक सारखं दिसतंय. जेव्हा तुमचे 4 हार्पिक संपतील तेव्हा हे एक संपणार आहे. 750 मिलीचं हे पॅकेज आहे. याची किंमत 230 आहे, पण जेव्हा 4 ते संपतील तेव्हा हे एक संपणार आहे. याचं पॅकिंग बघा, चाइल्ड लॉक पण आहे. याला अगदी व्यवस्थित चाइल्ड लॉक आहे, घट्ट बसतं. आणि चाइल्ड लॉक तुम्ही ओपन केलं तर हे कठीण बसलंय आणि ओपन केलं की हे अशा पद्धतीनं ओपन होतं. ह्याचं महत्वाचं काय आहे, हे टॉयलेट तर क्लीन करतं, पण हा 90 सेकंदाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे 1.5 मिनिटामध्ये तुमचं टॉयलेट हे क्लीन होतं. नाहीतर आपण इतर जे मार्केटचे प्रोडक्ट वापरतो त्याला 20 मिनिटं लागतात, प्लस त्याचा अतिशय उग्र वास असतो जो घशाला त्रास देतो. हा अगदी डिसेंट सायलेंट वास आहे. बरं, हा काय करतोय, टॉयलेट तर क्लीन करतोच आहे, पण टॉयलेट मधली बादली असेल, टाईल्स असेल, तांब्या ज्याच्यावर क्षार साठले ते पण क्लीन करतो. आणि त्याच बरोबरीनं ज्याच्याकडे आपलं निरंतर दुर्लक्ष असतं ते म्हणजे पाईपलाईन. त्या पाईपलाईनला चिकटलेला चिकटा सुद्धा हा काढून टाकतो. रात्री झोपताना तुम्ही हे टाकून ठेवलं, सकाळी उठून फ्लश केलं तर क्लीन अगदी आरशासारखे लख होतात तुमचे टॉयलेट. आणि हे तुम्हाला मी कशावरून सांगते बघा, तर तुमच्या घरामध्ये अशी पितळेची भांडी असतात, काहींची शोची असतात, काहींची यूज करणारी असतात भांडी. तर आपण जर समजा पितळेची, तांब्या पितळेची भांडी सुद्धा क्लीन करणार असू तर फक्त नियम एकच आहे, भांडं कोरडं पाहिजे. आणि कोरड्या भांड्याला तुम्ही हे फक्त हे असं लावायचंय. मग मी आता हाताने लावते म्हणून तुम्ही हातानेच लावलं पाहिजे असं नाही बरं का, कारण सेन्सिटिव्ह स्किन असू शकते. मग अशा वेळी काय करायचं, हे कापड जे असतं ते कापड घ्यायचं, कापडावर लावून तुम्ही हे अशा पद्धतीनं क्लीन केलं तर बघा, नियम काय सांगितला मी तुम्हाला, भांडं फक्त कोरडं पाहिजे. दिसतंय तुम्हाला, हे बघा किती सुरेख सुंदर निघतं. आणि मग त्याच्यानंतर आपल्या घरातलं जे भांड्यांचं लिक्विड आहे ते लिक्विड घ्यायचं आणि साफ करायचं. आता ह्याची वरची बाजू दाखवते, ही इतकी काळी आहे. ओके, आता हे मी क्लीन करते बघा. हेच जर समजा मी बेसिन जवळ उभी असेल आणि ब्रश किंवा घासणी घेऊन करत असेल तर आणखीन फास्ट आणि खूप सुंदर पद्धतीनं हे क्लीन होतं. आता हे कोरडं भांडं जे होतं ते मी दिसतंय तुम्हाला, येस, हे बघा, हे आता इतकं छान. त्यात जर समजा घासणी घेतली तर हा काळेपणा पण ब्रशने किंवा घासणीनं निघून जाईल. करायचं काय आहे, भांडं कोरडं ठेवायचंय, भांड्याला अतिशय अशाच पद्धतीनं लिक्विड लावायचंय. आणि नंतर तुम्ही जेव्हा साबण लावाल तेव्हा न विसरता साबण लावून स्वच्छ पाण्याने धुवायचे. आणि धुवून झालं की आपलं जे घरातलं फडकं असतं कॉटनचं, त्या फडक्यांनी पुसून हे ठेवून द्यायचंय. अजिबात काळे डाग पडत नाहीत आणि अतिशय सुंदर पद्धतीनं स्वच्छ होतं. म्हणजे तुमचं टॉयलेट बाथरूम तर साफ होतं. काही लोकांना प्रश्न पडतो की अरे टॉयलेट बाथरूमचं टॉयलेट क्लीनर आहे, लिक्विड देवघरात कसं वापरायचं, तर त्याच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे हे निम्म करायचं. निम्म आधीच नेऊन देवघरात ठेवून द्यायचं भांड्यात भरून आणि निम्म टॉयलेट जाऊ, म्हणजे परत त्याला स्पर्श नाही आपला आणि आपल्यालाही वापरताना वाटणार नाही की अरे हे टॉयलेट क्लीनर होतं. सो अशा पद्धतीनं तुम्ही इतकं सुंदर प्रोडक्ट वापरू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅडम.